1.5 इंचच्या नटबोल्टवर पोल उभा राहील का? छत्रपती शिवाजी महाराज रोडवर 2 दिवसापूर्वी बसवलेला स्ट्रीट लाईट अज्ञात वाहनाच्या धडकेत पडला। वारे ठेकेदार तुझं काम। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर 8 दिवसापूर्वी बसवलेला पोल पडला। छत्रपती शिवाजी महाराज रोडवर स्ट्रीट लाईटचे पोल बसवण्यात आले होते। आज सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेने बसवण्यात आलेले पोल मोहम्मदिया मस्जिद समोर पडला। या ठिकाणी भाजी विक्रेते बसत असतात। हा पोल भाजी विक्रेते बसतात त्या ठिकाणी पडला असल्याने जीवितहानी टळली आहे। अज्ञात वाहनाच्या धडकेने पोल पडला, मात्र कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदार यांच्या कामाची क्वालिटी जर बघितली तर मोठा पोल हा 1.5 इंचाच्या नट बोल्टवरती उभा करण्यात आलेला आहे। 1.5 इंचाच्या नट बोल्टवरती हा पोल उभा राहू शकतो का, असा प्रश्न मिरजकर नागरिकांना पडलाय। ठेकेदार फक्त पैसे खाण्यासाठी आहेत का? हा पोल जर भाजी विक्रेते अन्यथा कोणाच्या अंगावरती पडून जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण, हा देखील मिरजकरांना पडलेला प्रश्न आहे। गेल्या 6-7 महिन्यापासून ज्या शिवाजी रोडच्या डिवायडरसाठी रस्त्यावर आंदोलने किंवा किती गाड्या धडकून लोकांचे नुकसान झालेले होते, काहीतरी आपण काम केलंय दाखवण्यासाठी ते कॉन्ट्रॅक्टरने गेल्या 8-9 दिवसापूर्वी इलेक्ट्रिक डाम म्हणून डिवायडर लावलेला आहे। त्या डिवायडरचे काम इतकं निष्ठुर झालेलं आहे, फक्त 1 इंचच्या चांबडी मुळ्यावरती पूर्ण अखंड पोल उभा केलेला आहे। त्या पोलची कामाची पातळी तर एवढी खालती लेवलची आहे की साधी मागाची अज्ञात कुठेतरी वाहन 4 चाकी वाहन त्याला धडकलं आणि ते 2 सेकंडमध्ये दाम खाली पडलं। तर त्या कामाची निश्चित एवढं मोठा दुसरं काम झालेलं आहे। तरी आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टची कामाची दर्जा तपासावा, नंतर मग त्या कॉन्ट्रॅक्टचे टेंडर पास बिलं काढावे, त्याला पैसे द्यावं। मला असं वाटायला लागलं की त्यांनी उधारीवरती कॉन्ट्रॅक्ट घेतलं का काय, म्हणजे आता काम कर नंतर तुम्हाला पैसे देतो अशी हिशोबाने काम घेतलं का काय असं मला वाटायला लागलं। छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील सकाळ सकाळ काही ग्रामीण भागातून काही म्हणजे भरपूरच शेतकरी यायला करत असतात। ते शेतकरी आपले शेतात उगवले पालेभाजी माले आणून तर विकण्यासाठी येत असतात। दुर्दैव म्हणजे ही गोष्ट आहे की आज तिथे डाम पडला, ते डाम केव्हा सकाळी जर पडला असता, ते अपघात सकाळी झालं असतं तर मला वाटतं ते कोणाचं जीवाची हानी तिथं झाली असती। सोबत म्हणायचं की आज तिथं ते डाम शिवाजी महाराज मार्केट यार्ड जे आहे आपलं मिरजेचं, तिथं ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग हा आपले पालेभाजी विकण्यासाठी येत असतो सकाळी। ते डाम जे आज तुटलेलं आहे ते पुन्हा शेतकरीच्या अंगावर न पडल्यामुळे एक मोठा अपघात इथे टळलेला आहे। सुदैवाने ही गोष्ट सांगितली की कुणाचा घातपात झालेला नाही आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।